आज पाऊस म्हणजे वावरात काम चालत नाही म्हणून घरी आहे का माझ्यासाठी घर राहिलंय? मला तर नक्कीच वाटतं माझ्यासाठीच घर राहिलं असतं. हे बघा, मला म्हणजे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण मला संपूर्ण गावाचंच सहकार्य आहे इथपर्यंत जाण्याचं. आणि खास करून माझी मम्मी, तिला तर बास पायचं काम नाही, कधीच विसरू शकत नाही. म्हणजे तिच्यामुळेच इथपर्यंत गेले ना. तिने जर नसतात पैसा लावला आणि नसतं इथपर्यंत नेलं तर शक्य नव्हतं ना गोष्टीचं, कारण संपूर्ण तर तिच्याच जीवावर चालतं ना. आता हे तर सांगू नाही शकत कारण दादाचं काय आहे काय नाही, त्यांच्या बी गोळ्या वगैरे सगळं. मी काल जगताप सरांनी ते सांगितलं की मी जेव्हा 10वीत होते ना तेव्हा माझ्यासोबत असं झालं की सर बाबा मी जेव्हा बोर्डचे पेपर देत होते तेव्हाच वडिलांना पॅरालायसिस झाला, त्याच्यामुळे माझे मार्क्स कमी आले. घरच्यांनी मला हे पण विचारलं नाही की तुला मार्क्स का कमी आले काही नाही, ते म्हणले की बाबा पास झाली. तेवढ्या 75% त्यांना तेवढं चांगलं वाटलं की बास दुसरं काहीच नको आहे. आणि त्याच्यामुळं मी या फील्डमध्ये घुसले नसते पण सायन्सला ॲडमिशन घेऊ शकलो नाही कारण आर्थिक परिस्थिती आपण बी थोडंफार समजून घ्यायला पाहिजे घरच्यांचं. त्यामुळे सायन्सला काय ॲडमिशन करू शकले नाही. आर्ट्सला ॲडमिशन केलं मस्तदरी कॉलेजला आणि आर्ट्सला केल्यानंतर ते 11वी तर काय लॉकडाऊनमध्येच गेली आणि 12वीचे पण शेवटी बघा ना आम्ही काय लगे नशीब घेऊन आलो. 10वी बी आमच्यावरच बंद झाली, 12वी बी आमच्यावरच चालू झाली. बाकीच्या मध्ये लॉकडाऊनमध्ये निघले ना, आमच्यावरच सगळे प्रोग्राम चालू झाले. 2 महिने कॉलेज केलं घरून. ते हिवऱ्याचे रोड आहे त्यांच्या गाडीमध्ये म्हणजे जाणं येणं, इथून त्यांनी बी खूप समजून घेतलं, पैशाला काही एवढं हे केलं नाही. ते गावचे जावायचं आहे त्यात काही विषय नाही. आणि कॉलेज केला, 2 महिन्यासाठीच कॉलेज केलं आणि तिथं बी चांगले म्हणजे मार्क्स मिळाले, कॉलेजमध्ये टॉप केलं. आणि नंतर डिसिजन आपले जिजा भैया विष्णू बालाजीमुळे त्यांच्यामुळं म्हणजे त्यांनी बोलले बाबा घरी की हा करू शकते असं, तर घेतला यांनी पण निर्णय. मागं पुढे चाललं होतं, मम्मीचं तर म्हणणं होतं महाराज झाली असते आतापर्यंत, कीर्तन वगैरे केले असते. आतापर्यंत पण म्हणत होती ती, जोपर्यंत आता या 10-15 दिवसामध्ये मी तिला सांगितलं की बाबा रिझल्ट निघतोय म्हणून, तर ती म्हणली नाही तू आतापर्यंत कीर्तन केले असते, पैसे कमवले असते, असं तसं चाललं होतं. म्हणलं तू थांब, म्हणलं थोडं रिझल्ट 100% येतोय, म्हणलं मार्क्स ते लेवलचे आहेत म्हणलं. तर म्हणे हा बघू म्हणे आता काय होतं. तर पण शेवटी झालं. मार्क्सचे काय हे नव्हतं पण ग्राउंडचं मला जरा जमत नव्हतं. मला 800 मीटर बिलकुल जमत नव्हतं. तुम्ही नसेल तर माझ्या मागे सरांना विचारा. मला जेव्हा मी 800 पळायचे तेव्हा माझ्या मागं पूजा 100% तिला राहावंच लागत होतं. कारण मला काय होईल मला सांगताच येत नव्हतं 800 पळाल्यानंतर. आणि तिथं बी मला तेच झालं. मला सर म्हणाले की पल्लवी पडायचं असेल ना 800 मीटर कंप्लीट झाल्यावर तर समोर जाऊन पडायचं म्हणे, अगोदर म्हणजे अलीकडे नाही पडायचं, मार्क्स भेटला नाही. मग सरनी मला अगोदरच हे केलं होतं की आधीच केलं होतं की बाबा मार्क्स भेटणार नाही, समोर जाऊन पडायचं जर असेल तर. आणि मी होते ना फुलंब्रीला, तिथं बी जिजा भैयांनी मला अगदी त्यांच्या सख्या बहिणीसारखं सांभाळलं. पुन्हा त्यांचे आभार. ते पण येणार होते पण काही अडचणीशिवाय ते नाही आले. 15 वाजता ते पण येतील, ते पण म्हणले बाबा 15 वाजता तुझा नक्की सत्कार करून. आणि माझे नातेवाईक, माझे काका, मावशी, काका, मामा, माझे चुलते, माझे भाऊ, हे सर, हे जे सगळे बसलेले ना, हे मुळे कंपनी, विंदर कंपनी, हे सगळे भाऊच आहेत माझे. त्यात काही विषय नाही. आज बी सगळ्यांचे सहकार्य लाभलं, त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. आणि आमचे गुरु जगताप सर, शिकारे सर, आमचे ट्रेनर माळी सर, वाघ सर, गायकवाड सर, आमचे मुलींचे ट्रेनर गायकवाड सर. अगदी चांगल्या प्रमाणे त्यांनी पण ग्राउंड घेतलं. आणि आता सर तर म्हणले इथं बसलेले 25 पैकी 25 मार्क घेतात, नक्कीच माझ्या मागं तुमचे नंबर लागतील पोलीस होण्यासाठी. मी स्टार्टिंग केलं, तुम्ही एंड करता. अशीच प्रगती राहू द्या. आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांचे सगळ्यांचे आभार, माझ्या आई वडिलांचे आभार, जे की त्यांनी नसतं शिकलं, नसती जेवढी मुभा दिली ना तर इथपर्यंत येणं काही शक्य नव्हतं. सरांना सांगितलं मी, सर नसतंच मला बाहेर सोडलं
तर आतापर्यंत लग्न केलं असतं, दुसरं काही झालं नसतं. पण नाही, त्यांनी पण ऐकलं. पण आपण बी तसं पाहिजे ना, जिद्द असलं पाहिजे माणसामध्ये. मी जेव्हा गेल्या वर्षी 2 मार्क कटले ना, तेव्हा मला वाटत होतं की नाही आता संपलं, आता नाही करायचं. पण नाही, बघा ते अनपड असून त्यांनी मला सांगितलं की नाही बाबा होऊ शकतं, आज 2 कमी पडले, तू दुसऱ्या 4 शिल्लक घे म्हणे, ही जर धमक असली तर कर म्हणे. पण नाही, मी पण मानलं त्यांना की म्हणजे मला प्रोत्साहन केलं, बस दुसरं काही नाही, मला प्रोत्साहित केलं, मला एवढं बस झालं. आणि इथपर्यंत नेलं. आणि रिझल्ट बी मी टॉप केलं, तिथं पण टॉप केलं, बुलढाण्यामध्ये पण. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क आले मला. मला फिजिकलला होते 50 पैकी 45 आणि लेखी आली माझी 100 पैकी 83. टोटल 128 माझी टोटल झाली. आमचा कटअप लागतोय 122, म्हणजे कास्टचा लागतोय तो. आणि ही वैशाली धोंडरे, हिला पण मी म्हणजे दुसरीकडे नाही फॉर्म भरून द्यायला म्हणलं, नाही आपल्या सोबत पाहिजे मला शेवटपर्यंत. कोणतं तिला मला चल बाई तू माझ्यासोबत. पण ती पण झाली. आणि मी पण तिचं फिजिकल आहे 41 50 पैकी आणि लेखी तिची 100 पैकी 82, टोटल 123. आणि तिनं कास्टची जागा मारली आणि मी ओपनची जागा मारली, दोघी पण सिलेक्शन झालं. आता बस फक्त बाकी ट्रेनिंग. आता ट्रेनिंगच्या नंतर बी बघू. आता नक्की त्याच्या नंतर पण PSI पण नंतर आणखी 2-3 ते 4 वर्षामध्ये नक्कीच ह्याच अवतारामध्ये PSI सुद्धा असेल, ही तुम्हाला गॅरंटी देते. आणि माझे 2 शब्द थांबवते.